मॉर्निंग म्हणा. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळ झालेला आहे मस्तपैकी छान. सकाळी देवाची गाणी वगैरे ऐकत मस्त छान उठलेला आहे आज आणि फ्रेश पोह्यांचा काय दिवाना आहे, दिवाना जगप्रसिद्ध दिवाना आहे, राजा आहे. सगळ्याची वाट तुम्ही पाहत होता की ह्या सगळ्या परिसराची तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची आहे मित्रांनो. पर्वत आहे आणि या मेरू पर्वताच्या उतारावर 80 फुटावर मंदिर बांधलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला पायऱ्या चढून वर यावं लागतं. जास्त नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं द फॅमिली टूरच्या शिवशक्ती यात्रेच्या दुसऱ्या दिवसामध्ये पार्ट 2 मध्ये. कालचा दिवस खूप आपला छान गेला. कालच्या दिवसात आपण आपली शिवशक्ती यात्रा सुरू केलेली आहे आणि त्या शिवशक्ती यात्रेच्या पहिल्या दिवशी आपण तुळजापूरला गेलो. इस्लामपूरमधून आपल्या घरून आपली टूर आपण स्टार्ट केली आणि तुळजापूरला जाऊन आपण आपल्या आईचं आपल्या देवीचं दर्शन घेतलं आणि तिथून आपण डायरेक्टली आलेलो परळी वैजनाथला आणि परळी वैजनाथला आपण मुक्काम केलेला. कालचा व्हिडिओ जो दुसरा पार्ट होता आपल्या शिवशक्ती यात्रेचा तो तुम्ही बघितलाच असेल आणि आपण तिथे मुक्काम करून जेवण केलं आणि रात्री झोपी गेलेलो. आज आपला दुसरा दिवस सुरू झालेला आपल्या शिवशक्ती यात्रेचा. आणि बघा माझ्या पाठीमागं काय दिसतंय तुम्हाला मित्रांनो, आपल्या वैजनाथ ज्योतिर्लिंग देवस्थानचं खूप सुंदर असं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या बरोबर साईडला आम्ही अशी इथं रूम घेतलेली आहे बघा. आणि रूमचं या 700 रुपये भाडं होतं. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि ह्याच रूममध्ये आत्ता बघा संजना काय करत आहे. संजना गुड मॉर्निंग म्हणा. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळ झालेला आहे मस्तपैकी छान. सकाळी देवाची गाणी वगैरे ऐकत मस्त छान उठलेला आहे आज आणि फ्रेश वाटत आहे. तर आता नाश्ता बनवायला लागलोय मी. तर नाश्त्याला आता पोहे बनवायला लागलोय बघा मस्तपैकी. हो का, तयारी सगळी झाल्या मोस्ट ऑफ. आणि आता चला आता मस्तपैकी पोहे करायचे. कांदा भाजलेला आहे आणि इंडक्शनवर खरोखर मला लय भारी अनुभव आला. लय छान वाटलं. गरम पाणी नव्हतं सकाळी, त्याच्यावर तेवढंच गरम पाणी करून लहान मुलांना देता आलं मला आंघोळीला. त्यामुळे काही टेन्शन नव्हतं. खरोखर इंडक्शन वापरायला बाहेर मस्त आहे. खरोखर ट्रॅव्हलिंगसाठी खूप उपयुक्त आहे आपल्याला. गुड मॉर्निंग. त्याने दार लाव, त्याने दार लावून याने. आणि इथं काय चाललंय बघा, मेकअप. अरे ही कुणी आहे आपलं माईक कुणी आहे संजना. इथं माईक संजना घेऊन बसल्या स्वतःच्या मांडीवर. आणि हिचं काय चाललंय बघा, काय करायल्यास. हो का, ही कशी रेडी झाल्या प्रिन्सेस. पार्लर खोलणार आहे आपला पतुल्या. कुणीकडे गेलाय आंघोळीला, होय ना. चला मित्रांनो, मस्तपैकी आता काय करणार आहे, नाश्ता करणार आहे. नाश्ता करायच्या आधी थोडंसं आपल्याला काय करायचं आहे की दूध आणायचं आहे. तर इथं जातो, दूध आणतो आणि नाश्ता करून घेतो. आणि आपला परळी वैजनाथचा जो ब्लॉग आहे तो आज मी तुम्हाला परळी वैजनाथची संपूर्ण माहिती देणार आहे, दाखवणार आहे तुम्हाला. चला सुरू करूया आपली शिवशक्ती यात्रा. चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर. चला तर मित्रांनो, आवरून झाले सगळ्यांचं आपलं. आणि आता इथं केलाय आपण नाश्ता, बघू शकता पोहे केलेत आणि घरातून आम्ही फरसाणा आणलेला. तो फरसाणा आणि पोहे आम्ही खातोय, गरम गरम केलेत आणि खायला एकच आणतं पोहे. खरं का, छान का दाद्या, लय छान. ओके, दादा डायलॉग दाद्या हा पोह्यांचा काय दिवाना आहे, दिवाना जगप्रसिद्ध दिवान आहे, राजा आहे काय दादा. आणि हा आणि इथे पाहू शकता खारी पण आणल्या पप्पांनी जाऊन. आणि चहा मग चहा करणंच काय, दूध गरम करून आपण हे आणलं हाय ना आपलं काय कॉफी थर्मास, त्यातून घ्यायचं आपण दूध. आपल्याला दूध लागतंय त्यामुळे चला आता नाश्ता करून घेऊया. आणि ही काही उडी नटल्या होईचं काय जाणार आहे, दादा लग्नाला जाणार आहे ते. असू दे, खा. चला पुढलं आता आपल्याला इथलं परिवजनाचं शूट करायचं आहे, सगळं कव्हर करायचं आहे, ते करूया आता. चला परवानगीचं बघायचं आहे ना. होय, परवानगीचं बघायचं. चला मित्रांनो, कसं होतंय की तुम्ही म्हणाल की परिवजनाचा व्हिडिओ आहे काय, तर हा फॅमिली टूर चॅनल आहे मित्रांनो. तर फॅमिलीची सगळी ऍक्टिव्हिटी आम्ही या माध्यमातून तुम्हाला दाखवतोय. बजेट फ्रेंडली परिवजनातलं कसं यायचं त्याचा
हा पार्ट आहे की बजेट फ्रेंडली मध्ये मग हे आलं की नाश्ता आपणच तयार करतोय, चहा वगैरे आपणच तयार करतोय. बाहेर जर आम्ही एवढे सगळे जर खायला गेलो असतो तर किती खर्च आला असता? कमी 250-300 रुपये आला असता खर्च. तर हे घरातलं सगळं पोट न बिघडण्याचं, तब्येत न बिघडण्याचं, हेल्दी आहे आणि पोट भरून खाता येते. होय ना? होय, पोट भरून खाता येते. आपण केले त्यामुळे काय डाऊट नाही. व्हिडिओ मध्ये पुढे तुम्हाला परिवहनाची सुद्धा माहिती सर्व दाखवायचे. बघू नका, हे सगळं बघा आमचा प्रवास, आमचं दाखवण्याची पद्धत हेच असते. होय ना संजय ना? आम्ही सगळे दाखवतो, सगळं दाखवतो. असं नाही की परिवहनात आलो तर इथली पूर्ण माहिती, त्याचबरोबर फॅमिलीवर केलेली मज्जा ती पण आहे. यात सगळं चॅनलचं खरी मज्जा कशात असते? प्रवासात असते. तर ती आपण दाखवतो, संपूर्ण पार्ट आहे. चला नाश्ता करून घेऊया आणि पुढे भेटूया. होय. चला मित्रांनो, आपला नाश्ता झालेला. नाश्त्यानंतर आपण बाहेर पडलो आणि बाहेर पडल्या आधी आपल्याला आपले शिवभगवान, आपले महादेव बोलवत होते, त्यामुळे सगळ्यात आधी गेलो आणि आम्ही दर्शन घेतलेलं आहे. खूप छान दर्शन झालं मित्रांनो. आता तुम्हाला ज्याची सगळ्याची वाट तुम्ही पाहत होता की ह्या सगळ्या परिसराची तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची आहे मित्रांनो. चला, आपण आत्ता जे आहे ते मंदिराच्या अगदी उत्तर बाजूला आहे. ह्या मंदिराला ॲक्च्युली तुम्ही जर बघितलं समोर, जर तुम्ही बघाल तर आपण पायऱ्यांवरून वर जातोय. तर हा जो आहे हा मेरू पर्वताचा उतार आहे आणि या मेरू पर्वताच्या उतारावर अक्षरशः एक 80 ते 90 फुटावर हे मंदिर काय केलेलं आहे, बसवलेलं आहे, बांधलेलं आहे असं म्हणतात. आणि त्यामुळं मंदिराला जाण्यासाठी ह्या पायऱ्या आहेत आणि ह्या पायऱ्याला घाट सुद्धा असं म्हणतात. घाट हा जनरली नद्यांना असतो, बरोबर आहे ना? तसं ह्या पायऱ्यांना घाट म्हणतात. आणि ह्या त्या काळातल्या पायऱ्या आहेत. म्हणजे बघा, यादव काळात जे देवगिरीचे राजा होते यादव, त्यांच्या काळात बांधलेलं हे मंदिर आहे आणि त्यांच्या काळातच बांधलेल्या ह्या पायऱ्या आहेत. आणि ह्या 80 फूट पायऱ्या उतरून चढून आपल्याला काय करावं लागतं, मंदिराला जावं लागतं. मंदिराला गेल्यानंतर आपल्याला दोन काय दिसतात की इथं गेट दिसतात मित्रांनो. तर हे गेटमधनं आपल्याला आत जायचं असतं. इथून जसं गेट आहेत तसे मंदिराच्या पुढच्या बाजूने तुम्हाला गेट आहेत. आणि ह्या मंदिराच्या बरोबर समोर इकडे बघा, इकडे सुद्धा तुम्हाला जे दिसतंय ते मंदिराचंच भक्त निवास आहे. इकडच्या बाजूला सुद्धा जे दिसतंय तुम्हाला ते मंदिराचं भक्त निवास आहे. आणि हे जे भक्त निवास आहे ह्याच्या बरोबर समोर AC भक्त निवास सुद्धा आता नवीन बांधलेले आहेत. त्याचे भाडे सुद्धा 2000 रुपये. इथं जे रूम्स आहेत त्या 600 रुपये 700 रुपयाच्या आसपास तुम्हाला मिळतात. चला तर आपण काय करूया की मंदिराची थोडीशी आता माहिती घेऊया. मित्रांनो, भारतभरात टोटल 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि त्या 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंग ही महाराष्ट्रात आहेत. आणि त्या 12 ज्योतिर्लिंगापैकी 5वं जे ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे आपलं परिवैजनाथचं किंवा परिवैद्यनाथ, दोन्ही सुद्धा नावं व्हॅलिडच आहेत मित्रांनो. परिवैजनाथ म्हणा किंवा वैद्यनाथ म्हणा त्याला. तर ह्या परिवैजनाथ हे 5व्या नंबरचं आहे असं म्हणलं जातं. अगेन याच्यात सुद्धा थोडीशी कॉन्ट्रोवर्सी आहे की 5व्या नंबरचं जे ज्योतिर्लिंग आहे झारखंडमध्ये सुद्धा एक आहे आणि माझ्या मते हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा एक आहे. तर ह्याच्या थोडीशी कॉन्ट्रोवर्सी आहे. खरं ह्याला खूप मान आहे का, तर ह्याची कॉन्ट्रोवर्सी काय आहे, कारण याची जी कथा आहे 5व्या ज्योतिर्लिंगाची, तर ती एक कथा या तिन्ही सुद्धा जी मी आत्ता सांगितलं, हिमाचल प्रदेश आणि झारखंड, तर आणि हे आपलं परिवैजनाथ, ह्या तिघांची कथा एकच आहे. त्यामुळे हे असा विषय हे जे आपल्याला मंदिर आत्ता दिसतंय हे मंदिर अराउंड 2000 वर्षापूर्वी पासून अस्तित्वात आहे, स्थापित आहे असं म्हटलं जातं. या मंदिराचा जो आत्ता आपल्याला स्ट्रक्चर दिसतंय, आत्ता जे बांधकाम दिसतंय हे यादवकालीन म्हणजे देवगिरीचे जे राजा होते यादवकालीन, तर त्यावेळेला हे बांधलेलं आहे. अक्षरशः 1200च्या दरम्यान हे बांधलेलं, 1200चे जे शतक होतं त्याच्या दरम्यान हे बांधलेलं. पण आत्ता जो काळ्या दगडाचं जे बांधकाम दिसतंय तो जो जीर्णोद्धार आहे ते आपल्या अहिल्याबाई होळकर पुण्यश्लोक ज्यांनी भारतात खूप साऱ्या मंदिरांचं जीर्णोद्धाराचं काम एक जीवन कार्य म्हणून पार पाडलं, तर त्यांनीच केलेलं आहे मित्रांनो. बऱ्यापैकी जे ज्योतिर्लिंगाचे जीर्णोद्धार आहेत ते सगळे आपल्या अहिल्याबाई होळकर यांनी केलेले आहेत आणि खरोखर आपल्याला त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत. खूप चांगलं मंदिर आहे. आतून संपूर्ण जे मंदिर आहे ते काळ्या दगडात बांधलेलं आहे आणि हे दगड म्हणजे मंदिर बांधण्यासाठी जो काळा दगड लागणार होता तो अहिल्याबाई होळकरांना मिळत नव्हता. आणि त्यावेळेला एक अशी आख्यायिका किंवा असं एक सांगितलं जातं की त्यांच्या स्वप्नात देव आले आणि त्या देवांनी त्यांना सांगितलं आणि इथं जवळपासच एक डोंगर आहे, त्या डोंगरात ते काळे दगड त्यांना मिळाले आणि त्या दगडांनी हे मंदिराचं बांधकाम झालं असंही सांगितलं जातं. मंदिराचं जे स्ट्रक्चर आहे मित्रांनो हे जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की मेरू पर्वत आहे आणि या मेरू पर्वताच्या उतारावर 80 फुटावर मंदिर बांधलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला पायऱ्या चढून वर यावं लागतं. जास्त पायऱ्या नाही आहेत, एक माझ्या मते किती असतील प्रथम 100च्या आसपास तुम्ही असं म्हणा, म्हणजे 100च्या आतच आहेत आणि पूर्ण खड्या अशा पायऱ्या नाहीत, त्यामुळे इतका दम वगैरे लागत नाही. तर हे चढून तुम्ही वर आल्यानंतर जसं तुम्ही हे आत्ता आपण आहे उत्तर बाजूला आहे,
तसंच तुम्ही पूर्वेकडून सुद्धा मंदिरात वर चढू शकता. आत आल्या आल्या तुम्हाला डायरेक्टली ॲक्च्युअल जे मंदिराचं जी तटबंदी आहे ती तुम्हाला दिसते. ज्यावेळेला तुम्ही उत्तरेकडून आत जाता तेही काळ्या दगडात बांधलेली आहे आणि त्या उत्तरेकडून जे तटबंदी आहे तर त्यालाही ॲक्च्युली उत्तरेकडून ही दरवाजा आहे आणि त्याला जे उत्तरेकडून दक्षिणेकडून 2 दरवाजे आहेत आणि पूर्वेकडून ही दरवाजा आहे. तुम्ही आत गेल्यानंतर तुम्हाला ॲक्च्युली जर गर्दी नसेल तर उत्तरेकडच्या दरवाज्यानंही सोडतात. खरं ज्यावेळेला गर्दी असेल त्यावेळेला फिरून तुम्हाला परत आणि पूर्वेच्या दरवाज्यानं जावं लागतं. आत गेल्या गेल्या तुम्हाला एक अतिशय सुंदर लाकडी जो काही सभामंडप आहे तो दिसतो. सभामंडप अतिशय प्रचंड मोठा आहे मित्रांनो. म्हणजे त्या काळी बांधलेला सभामंडप आपल्याला आत्ताही खूप स्ट्रॉंग उभा राहिलेला दिसतो. लाकडाचं जे स्ट्रक्चर आहे मध्ये एक दगडी त्यांचा चौतर आहे ज्याच्या खाली आपले 3 नंदी आहेत मित्रांनो इथं मंदिरात. त्या 3 नंदींच्या जो दगडी चौतर आहे त्याच्यावर परत लाकडी खांब उभा करून जो संपूर्ण जो त्यांचं जे लाकडी हे आहे सभामंडप आहे ते उभं केलेलं आहे. आणि त्या सभामंडपातनं पुढं गेला तुम्ही नंदीच्या पुढं तर मेन दरवाजा जो पूर्वाभिमुख आहे तो दिसून येतो आणि तिथून आपल्याला आत जायचं आहे. तिथून आत जाता जाता फक्त एक काय करा मित्रांनो की उजव्या साईडला जे अहिल्याबाई होळकरांनी मंदिराचं जे जीर्णोद्धार केलं आहे त्याचं एक तिथं हे लिहून ठेवलेलं आहे तर तेही वाचून जावा. आणि तिथून आत तुम्ही गेला की सगळ्यात आधी तुम्हाला जे लागतं ते पार्वती मातेचं मंदिर आहे. आपली आत्ता जी यात्रा सुरू आहे मित्रांनो शिवशक्ती यात्रा म्हणजे शिव आणि शक्ती ह्या 2 वातावरणाच्या किंवा नेचरच्या खूप मोठ्या स्ट्रॉंग शक्ती आहेत. आपण म्हणलेले शिव हा काळ आहे की प्रत्येक गोष्टीला डिस्ट्रॉय करतो आणि ते शक्तीच्या माध्यमातून डिस्ट्रॉय होतं. खरं ही जी 12 ज्योतिर्लिंग आहेत ह्या 12 ज्योतिर्लिंगापैकी फक्त हे परिवैजनाथ हे असं ठिकाण आहे की जिथं शिव आणि शक्ती ह्या दोन्ही गोष्टी एका ठिकाणी राहतात. लक्षात येते का मित्रांनो की कुठल्याही ज्योतिर्लिंग म्हणजे राहिलेल्या 11 ज्योतिर्लिंग आहेत तर तिथं फक्त शिव आहेत. तिथं शक्तीचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळत नाही. इथं आपल्याला शक्तीचं स्वरूप म्हणजे आपली जी पार्वती माता आहे ती पाहायला मिळते आणि त्या पार्वती मातेचं दर्शन घेऊन आपण आत जातो. जो मेन गाभारा आहे तर त्या गाभाऱ्यात जाण्याआधी उजव्या हाताला तुम्हाला सगळ्यात आधी पार्वती मातेची आपली मूर्ती दिसते आणि त्या मूर्तीला पाया पडून आपल्याला आत जावं लागतं. शिवशक्ती दोघंही एका ठिकाणी आपल्याला दर्शन घ्यायला मिळतात आणि म्हणूनच ह्या भागातील लोकांना काशीचं दर्शन जरी घेतलं नाही तरी चालतं असं म्हटलं जातं. कारण दोन्ही शक्ती शिवशक्ती दोन्ही एका ठिकाणी आहेत. म्हणजे हे इथं एक प्रथा आहे असं म्हटलं तरी आपण वावगं ठरणार नाही. आत गेल्या गेल्या आपल्याला बघा जे महाराष्ट्रातली ज्योतिर्लिंग आहेत जी मी बघितलेत तर जो गाभारा असतो तो नेहमी खाली असतो थोडासा खोलगट असतो. म्हणजे जो सभामंडप असतो आणि त्याच्यातून पुढे गेल्यानंतर जो गाभारा असतो थोडासा खाली असतो. खरं इथं तसं नाही. गाभारा आणि सभामंडप हे दोन्ही एका लेवलला आहेत लक्षात घ्या मित्रांनो. त्यामुळे आपल्याला सभामंडपातून सुद्धा आपलं जे शिव आहेत किंवा शिवांची जी पिंड आहे आपली तर ती पिंड दिसून येते. आत गेल्या गेल्या सगळ्यात महत्त्वाचं काय की ह्याची जी कथा आहे तर त्या कथेनुसार थोडंसं कथा आपण सांगूया त्या माध्यमातून थोडक्यात कव्हर करूया. आपण ही कथा सगळ्यांनी ऐकलेली आहे मित्रांनो लहानपणी बऱ्यापैकी. तर ह्या कथेमध्ये काय आहे मित्रांनो की रावण हा आपल्या शिव भगवानांचा सगळ्यात निस्सीम भक्त होता असं आपण म्हणतो आणि त्या रावणाला शिव भगवानांना प्रसन्न करायचं होतं. रावणाचं सगळं एक्स्ट्रीम होतं बरोबर आहे ना आपण म्हणतो. तर त्याची भक्ती एक्स्ट्रीम होती त्याची तपश्चर्या एक्स्ट्रीम होती. वेगवेगळ्या प्रकारे रावण काय करत होता की आपल्या शंकर भगवानांची तपश्चर्या करत होता आणि तरीही शंकर भगवान आपले प्रसन्न होत नव्हते. त्यावेळेला रावणाने शेवटचा उपाय म्हणून काय केलं की आपली जी दशानन म्हणजे 10 तोंड आहेत तर त्यातलं एक तोंड कापून यज्ञकुंडात अर्पण करायला सुरुवात केली आणि 9 तोंड कापून झाल्यावर ज्या वेळेला 10वं तोंड तो कापत होता त्यावेळेला आपले शंकर भगवान त्याला प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन त्यांनी त्याला सगळ्यात बलशाली होण्याचं काय दिलं वरदान दिलं. त्याचबरोबर रावणानं काय अपेक्षा केली की तुम्ही माझ्याबरोबर लंकेला चला. त्यावेळेला काय केलं शंकर भगवानाने की आपलं आत्मलिंग काढलं आणि ते शंकराला दिलं. फक्त देताना एक अट अशी घातली की हे जाताना जर तू कुठं वाटेत ठेवलंस तर हे शिवलिंग तिथंच प्रस्थापित होईल अशी अट घातली आणि आपले रावण ते आत्मलिंग घेऊन निघालेला. आणि त्यावेळेला काय झालं की सगळ्या देवांना टेन्शन आलं की आता काय करायचं. रावण खूप बलशाली होणार ह्या सगळ्या माध्यमातून आणि शिव त्याच्यापाशी राहणार. मग सगळ्या देवांनी थोडंसं दरवेळेला जसं करतात गणेश भगवानांपाशी गेले तर त्यांनी एक युक्ती काढली की वरुण राजा जे आहेत आपले पावसाचे देव जे आहेत तर ते रावणामध्ये
आत गेले, रावणाच्या आत गेले आणि वरून म्हणजे पाऊस आणि पाणी, बरोबर आहे. तर त्याच्यामुळं काय झालं की रावणाला खूप जोरात लघुशंका आली आणि लघुशंका आल्यामुळे रावण काय करायला लागला की जाता जाता रस्त्यात हुडकायला लागला की कुणापाशी तर मी ही पिंड देईन आणि तोपर्यंत मी लघुशंकेला जाऊन येईन. तर त्यावेळेला त्यांना एक ग्वाला म्हणजे कोण की गायींना चरवणारा एक त्यांना युवक भेटला, बालक भेटला. तर त्याच्याकडे ती पिंड दिली. खरं त्या बालकाने सांगितलं की मी जास्त वेळ तुझी वाट बघणार नाही. त्याच्याकडे पिंड देऊन आपले रावण गेले आणि लघुशंकेला गेले आणि ते तर साक्षात जे ग्वाला आपण म्हणतो तर ते गणपती होते. तर त्यांनी थोड्या वेळेला हाक मारली आणि तो आला नाही. त्यावेळेला त्यांनी काय केलं की जी काही पिंड होती ती तिथंच ठेवली आणि ज्यावेळेला रावण परत आल्यानंतर त्यानं बघितलं की पिंड तर खाली ठेवले. त्याला शंकर भगवानांची किंवा सगळ्या देवतांची ॲक्च्युली जी काय आयडिया होती ती त्याला लक्षात आली. तो तिथं हसला आणि शंकर भगवानांची स्तुती करायला लागला आणि अशा प्रकारे जे एक संकट आलेलं ते सगळ्या देवांनी मिळून ते पार पाडलं. ते जे ज्योतिर्लिंग आहे, ते जे लिंग तिथं ठेवलं तेच म्हणजे आपलं परळी वैजनाथचं काय हे जे ज्योतिर्लिंग आहे त्याला ज्योतिर्लिंग तेच म्हणतात. लक्षात घ्या मित्रांनो. ह्याला आता वैद्यनाथ का म्हणतात ही सुद्धा थोडीशी इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हा जो परिसर आहे, ह्या परिसर सगळा डोंगर माथ्याचा परिसर आहे आणि ह्या सगळ्या परिसरात खूप औषधी वनस्पती वगैरे सापडतात. तर त्यामुळे याला वैद्यनाथ किंवा वैजनाथ असं म्हणतात, असंही म्हणलं जातं. आणि अजून एक रेफरन्स जर लावायचा आपण म्हणला, बघा आपण स्टोरीमध्ये काय सांगितलं की रावण 10 तोंड होती, त्यातली 9 तोंड त्यानं कापलीत आणि ज्यावेळेला शंकर भगवान प्रसन्न झाले तर त्यावेळेला ती सगळी तोंड परत शंकर भगवानांनी रावणाला परत केलीत. तर ते थोडंसं सर्जिकल झालं ना, तर त्या माध्यमातून ही माइट बी आपण असं म्हणू शकतो की वैद्यनाथ या परिसराला म्हटलं जाऊ शकत असेल. अजून एक ह्याची एक गोष्ट काय की जी पुराणात लिहिलेली आहे की ज्या वेळेला समुद्रमंथन सुरू होतं, समुद्रमंथन सुरू असताना ज्या 2 महत्त्वाच्या गोष्टी निघाल्या, एक तर धन्वंतरी म्हणजे जी आपली आरोग्यविषयक जी देवता आहे तर ती धन्वंतरी आणि दुसरं म्हणजे अमृत. तर ह्या 2 गोष्टी निघाल्या. विष्णू भगवानांनी काय केलं की ह्या 2 गोष्टी शंकराच्या आत्मलिंगामध्ये लपवून ठेवल्यात. तर ते जे आत्मलिंग होतं ते हेच आत्मलिंग. तर त्यावेळेला काय झालं की जर असुर आले आणि त्यांनी त्या आत्मलिंगाला हात लावला की त्यातनं अग्नीच्या ज्वाला बाहेर पडायला लागल्या आणि जर कोण शिवभक्त आला की त्यातनं अमृताच्या धारा बाहेर पडायला लागल्या. तर हे शिवलिंग जे आहे तेच शिवलिंग आहे असंही म्हटलं जातं. खूप महत्त्व आहे ह्या शिवलिंगाचं मित्रांनो. आतला परिसर सुद्धा खूप छान आहे. आत गेल्यानंतर तुम्हाला जसं मी मागे सांगितलं की ज्यावेळेला तुम्ही बाहेर येता, बाहेर आल्याला तुम्हाला तिथं रामेश्वराचंही एक शिवलिंग पाहायला मिळतं. तुम्हाला तिथं त्र्यंबकेश्वराचं शिवलिंग पाहायला मिळतं, कृष्णेश्वराचं शिवलिंग पाहायला मिळतं. बाहेर आल्यानंतर खूप सारी शिवलिंग आहेत. म्हणजे अक्षरशः आपण 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलेला फील तुम्हाला इथं येऊन दर्शन घेतल्यानंतर मिळतो. परिसरातल्या सुविधांबद्दल बोलायचं झालं तर भक्तनिवास मी सांगितलेलं आहे, अराउंड 600-700 रुपयेपासून भक्तनिवासच्या रूम मिळतात. इतरही खूप सारी इथं लॉज आहेत, भक्तनिवास आहेत. तिथं सुद्धा 200 रुपये 300 रुपयेपासून तुम्हाला रूम मिळायला सुरुवात होतात. अन्नछत्र इथं सुरू असतं सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 8 नंतर अन्नछत्र इथं असतं. त्याच्याही तुम्हाला सुविधा इथं उत्तर बाजूला येऊन तुम्हाला विचारायचं आहे अन्नछत्र कुठं सुरू आहे तर तेही तुम्हाला मिळून जाईल. अतिशय चांगलं आणि फॅमिलीसह व्हिजिट करण्यासारखं ठिकाण आहे. आम्ही आत्ता रश नाही आहे. आज एप्रिल महिना सुरू आहे, एप्रिल महिन्यातला गुरुवार आहे, तरी आमचं दर्शन अक्षरशः 5 ते 10 मिनिटात झालं. खरं गर्दीच्या वेळेस म्हणजे कधी असू शकतात, सोमवारी असू शकतात, तुमचा श्रावण महिना असू शकतो. तर ह्या सगळ्या वेळेला तुम्हाला थोडीशी चौकशी करून इथं यावी लागेल. परिसराला या, भेट द्या. परिसराचा माहिती खूप जास्त आहे. अजून एक सांगायचं राहिलं मित्रांनो, ह्या परिसरात तर 3 नद्यांचा संगम होतो, ब्रह्मा, वेणू आणि सरस्वती. तर त्या ठिकाणी वसलेलं हे ज्योतिर्लिंग आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. ह्या परिसरात फिरण्यासारख्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या 30 ते 40 किलोमीटर परिसरात. एक म्हणजे आंबेजोगाईची जी योगेश्वरी देवी आहे ती इथून 30 किलोमीटरमध्ये तुम्हाला मिळून जाईल. अगेन खूप सारी ठिकाणं आहे, त्यांची आल्यानंतर इथं तुम्हाला माहिती मिळेल. आज जावा, दर्शन घ्या आणि दर्शन घेताना जसं मी तुम्हाला सांगितलं की आत्मलिंग आहे त्यामुळे ह्या शिवलिंगाला तुम्ही अक्षरशः हात लावून स्पर्श करून डोकं टेकून तुम्ही दर्शन घेऊ शकता. त्यामुळे खूप चांगलं समाधान मिळणार आहे. आपल्या शिवशक्ती यात्रेची शिवाचं जी आपली सुरुवात केली आपण, महादेवाच्या एका ज्योतिर्लिंगाची सुरुवात केली, ती याच्यापेक्षा कुठलीही चांगली होणार नाही. त्यामुळे मीही तुम्हाला रेकमेंड करेन की सुरुवात जर करायची असेल तर ह्या ज्योतिर्लिंगापासून करा, कारण इथं शिव आणि शक्ती दोघं एकत्र आहेत. शिवशक्ती यात्रेतला आपला हा परळी वैजनाथचा आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला कसा वाटला ते सांगा. याच्यानंतर तुम्हाला मी अन्नछत्राची माहिती देणार आहे. ती अन्नछत्राची माहिती आपण घेऊया आणि पुढल्या प्रवासाला आपली सुरुवात करूया. चला. मम्मी आणि दादाचं तुम्ही बघतच असं मी बघत भैयाचं बघत कशी फोटो काढायला लागले बघा. एकदा असं करतो, एकदा असं करतो, एकदा असं करतोय.
कसं कसं करतंय एकदा असं 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 डान्स करायला लागले का तू? आली तर बघा कसं कसं करतोय ज्ञाना होय ना शॉर्ट आम्ही रील करायला शॉर्ट करायला तर आमची माप काढायला लागले कसं करतात ही डान्स तू करतेस आम्ही पाया पडायले होय ना शॉर्ट बघायची नस मग मित्रांनो महाप्रसादासाठी तुम्हाला जे उत्तरेकडचं जे प्रवेशद्वार आहे मंदिराचं तर त्याच्या उजव्या हाताला तुम्हाला भक्त निवास दिसेल तर त्या भक्त निवासाच्या गेटमधून आत यायचं आहे आत तुम्ही चालत आला त्या गेटमधून त्याच भक्त निवासच्या गेटमधून ज्यावेळेला तुम्ही बाहेर पडता तर तुम्हाला इथं समोर दिसते बघा श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट परळी वैद्यनाथ मोफत भोजन प्रसाद दुपारी 11 ते 2 इथं मोफत भोजन प्रसाद सुरू असतो तर इथं त्याचा लाभ घेऊ शकता तुम्ही चला मित्रांनो तुम्ही ज्यावेळेला अन्नप्रसाद घ्यायला आत आल्याला तुम्हाला एक कुपन दिलं जातं तर ते कुपन घ्यायचं आहे तुम्हाला आणि थोडंसं वेट करायचं आहे बैठक व्यवस्थेचं थोडंसं म्हणजे कंजेस्टेड असल्यामुळं वेटिंग झाल्यानंतर तुम्हाला तिथे मिळेल सुविधा चांगली आहे इथं कूलर वगैरे लावला आहे फॅन लावलेला आहे त्यामुळे आणि खूप भक्तिभावानं किंवा सेवेच्या भावानं इथं तुमचं स्वागत केलं जातं आपण थोडीशी माहिती घेऊया या नमस्कार मॅडम थोडं आपल्या जे प्रसाद तुम्ही फ्रीमध्ये देतो त्याबद्दल थोडीशी माहिती आमच्या प्रेक्षकांसाठी सर्वात आधी सर्वांना नमस्कार मागील 11 वर्षापासून हे ट्रस्ट इथे नित्यनियमित चालू आहे सकाळ संध्याकाळ आपण सगळ्यांना प्रसाद वाटप करत असतो आपण इथे कुठल्याही प्रकारची पैशाची कोणाकडून मागणी वगैरे करत नाहीत इथे जे दान स्वतःहून जे लोक स्वइच्छेने देतात त्या दानावरती हे ट्रस्ट आपलं चालू आहे एकदा मॅडम टायमिंग परत सांगाल सकाळचा टायमिंग आहे 11 ते 3 वाजेपर्यंत आणि संध्याकाळचा टायमिंग आहे 7 ते 9 पर्यंत ठीक आहे चला मित्रांनो आम्ही सुद्धा थोडंसं इथं प्रसादाचा लाभ घेतो आणि आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया चला मित्रांनो त्यांनी जेवण आपल्याला वाढलेलं आहे बघा जेवणामध्ये काय काय आहे की चपाती आहे भात आहे पांढरा आत्ता हे माझ्या मते बटाटा आणि डाळीची मिक्स आमटी आहे वरण दिले वरणामध्ये तूप घातले त्यांनी भेंडीची भाजी आहे आणि बुंदी आहे एकदम सात्विक असं जेवण त्यांनी दिलेलं आहे खूप चांगल्या प्रकारे आधी प्रॉपरली बसवतात नंतर प्रॉपर वाढतात सगळ्यांना नंतर एक प्रार्थना होते आणि देन आपण जेवण करायला सुरू करू शकतो आता जेवण करून घेतो आणि आपण पुढे जाऊया मित्रांनो जेवण बाहेर आल्यानंतर इथं खूप छान एक कन्सेप्ट आहे बघा मी दाखवतो इथं खाली लिहिलंय बघा आपण संतुष्ट झाला असाल तर घंटी वाजवा म्हणजे एक फीडबॅक सिस्टीम आहे लाईफमध्ये फीडबॅक खूप मॅटर करतो तुम्ही एखादी चांगली गोष्ट करा तर त्या चांगल्या गोष्टीचा जर तुम्हाला फीडबॅक मिळाला तर तुमचं काम करण्याचा उत्साह खूप वाढतो तुमचा हुरूप खूप वाढतो आणि तेच इथं या माध्यमातून आपल्याला अचीव करता येतं जे काही सेवा ते बजावता येत इथं तर त्याचा फीडबॅक आपण घंटा वाजवल्यानंतर ते काहीही काम करत असले कुठेही असले त्यांच्या कानावर घंटेचा ज्यावेळेला आवाज पडतो त्यावेळेला त्यांनी जे काही काम करतायत ते कृतकृत्य झालं त्यांना वाटतं खूप छान कन्सेप्ट आहे चला मित्रांनो आपला परळी वैद्यनाथचा दुसऱ्या दिवसाचा जो पहिला भाग होता ज्याच्यामध्ये आपण सकाळपासून इथलं सगळं आपलं शेड्यूल दाखवलं तुम्हाला द फॅमिली टूरचं तुम्हाला माहीत आहे आपल्या तिरुपती ट्रिपप्रमाणे हे सुद्धा जे व्हिडिओ आहेत ते खूप मोठे होणार आहेत कारण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला देतोय तुम्ही जर शॉर्ट कंटेंट ग्रहण करणारे असाल तर आमचे व्हिडिओ बोरिंग वाटू शकतात खरंच जर तुम्हाला खरोखर फिरायचं असेल माहिती खरोखरची हवी असेल प्रॉपर माहिती असेल तर नक्की आमचे व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत पहा भाग 1 असेल 2 असेल जसं की आजच्या व्हिडिओमध्ये भाग पहिल्यामध्ये आपण परळी वैद्यनाथचं सगळं दाखवलेलं आहे इथं ॲकोमोडेशनपासून इथं मिळणाऱ्या प्रसादापासून इथं असणाऱ्या देवाच्या सगळ्या सुविधेपासून देवाच्या सगळ्या स्टोरीपासून सगळं आपण तुम्हाला सांगितलेलं आहे आजचा आपला शिवशक्ती यात्रेचा दुसऱ्या दिवसातला पहिला व्हिडिओ इथं आपण माइट बी एंड करतोय पुढल्या व्हिडिओमध्ये म्हणजे ह्या दुसऱ्या दिवसाच्या आपल्या दुसऱ्या भागामध्ये आपण जे औंढा नागनाथला जाणार आहे ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे तर ते पुढील व्हिडिओमध्ये नक्की पहा औंढा नागनाथची सगळी इन्फॉर्मेशन त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे आमचा आजचा इथला परळी वैद्यनाथचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या शिवशक्ती यात्रेमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सायोनारा बम बम बोले